बॅक टू न्यू व्लॉग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांनाच. तर हा व्लॉग म्हणता येणार नाही, थोडंसं आपण यूट्यूबच्या रिलेटेड डिस्कशन करूयात. तर यूट्यूब म्हणजे काय? यूट्यूब, इंस्टाग्राम वगैरे, फेसबुक, स्नॅपचॅट वगैरे. तर कंटेंट क्रिएशन म्हणजे जिथे की आपण आपले जे कंटेंट आहे, जसं की स्टडी रिलेटेड असो किंवा खाण्यापिण्याचं असो किंवा डेलीचे डेली व्लॉग असतील किंवा अजून काही एज्युकेशन, म्युझिक वगैरे जे तुमचे आर्ट्स आहेत ते आपण रिप्रेझेंट करतो यूट्यूबवरती. एक प्रकारे आपण आपल्या कला दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण डेली रुटीन, डेली लाईफस्टाईल, ब्युटिशियन्स वगैरे आपण दाखवतो. तर मेन उद्देश तर यूट्यूबवरून हा असतो थोडीफार अर्निंग करायची, म्हणजे आपलं पॉकेट मनी तर निघावं, अशी थोडीफार अर्निंग. तर म्हणजे स्टार्टिंग यूट्यूबर म्हणजे जे नवीन नवीन यूट्यूबर आहेत त्यांचा तर गोल हाच असतो की थोडीशी अर्निंग आपली पण व्हावी. तर मेन मुद्दा असा आहे की मी हे चॅनल काढून किती महिने झालं, तर 4.5 महिने होत आलेत आता. म्हणजे मी 1 ऑगस्ट का 30 जुलै का 31 जुलैला हे चॅनल काढलं होतं. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची 18 तारीख आहे आज. तर म्हणजे 4.5 महिने झालेले आहेत. तर माझ्या या चॅनलवर जास्त काही अशी इम्प्रूव्हमेंट दिसत नाही. म्हणजे म्हणजे मी अजून एका यूट्यूबरला फॉलो करते जे की हिंदी आहे. तिचे म्हणजे व्लॉग टाकत आहे ती दररोज, म्हणजे असं काहीतरी एक्सप्लेन करते यूट्यूबच्या रिलेटेड. तिला मी फॉलो करत होते, बघत होते तिची इम्प्रूव्हमेंट कशी कशी होती. तर तिचं ना 3 महिन्यातच चॅनल मॉनिटाईज झालं होतं, पण तिची कन्सिस्टन्सी खूप होती. म्हणजे ती डेलीच्या डेली लॉंग व्हिडिओ अपलोड करत होती. शॉर्टला तिने जास्त ॲक्टिव्ह नव्हती, बट डेलीच्या डेली लॉंग व्हिडिओ अपलोड करत होती. त्याच्यामुळे तिचं 3 महिन्यातच झालं असेल यूट्यूबचं मॉनिटायझेशन. पण इथे मी मागचे 2-3 महिने कंटिन्यू वर्क केलं, कंटिन्यू मिनी ब्लॉग टाकत होते. पण काही छान बऱ्याच म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाली होती. 1 महिन्यात नाही, 15-20 दिवसातच चांगली इम्प्रूव्हमेंट भेटली होती मला. महिन्याभरात म्हणता येईल आपल्याला. जसं की बघा ना, 15 नाही 20-25 दिवसामध्ये भेटली होती. मिनी ब्लॉगला 500-600 1000पर्यंत व्ह्यूज जात होते. पण मी नेमकी चूक कुठे केली, म्हणजे यूट्यूबमध्ये चूक कुठे केली, तर मी पहिल्यांदा यूट्यूबचं चॅनल म्हणजे तेच आहे चॅनलचं नाव ॲस्थेटिक साक्षी. पण मी त्याचं जी लँग्वेज आहे ती हिंदी ठेवली होती, हिंदी निवडली. मग मी कंटिन्यू सगळं हिंदीमध्येच अपलोड करत होते. 1-1.5-2 महिने, 2 महिने तर हिंदीमध्येच. मग ती चॅनलला एकदा कळलं की बाबा हिचं हिंदी चॅनल आहे, म्हणजे यूट्यूबचं जे अल्गोरिदम वगैरे म्हणतात, हिंदी चॅनल आहे. मग ती हिंदी ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मग त्या प्रकारे माझी इम्प्रूव्हमेंट होत होती. माझे मिनी ब्लॉग 1000पर्यंत 700-800 डेलीच्या डेली जात होते. 600-700-800 असे डेलीच्या डेली मिनी ब्लॉगमध्ये जात होते. किंवा बघा नवरात्रीच्या वेळेस, त्यावेळेस त्याच्या थोडंसं आधी गणपतीच्या वेळेस वगैरे नवरात्रीच्या वेळेस जायचे. पण नंतर मी काय केलं, अरे आपली मातृभाषा मराठी, आपण महाराष्ट्रीयन, पण हिंदीमध्ये एवढं कम्फर्ट वाटत नव्हतं. म्हणजे आपण हिंदी बोलू शकतो, परंतु जे आपण हिंदीमध्ये डेलीचं डेली दाखवतो मग ते आपल्या भाषेतच ना, मातृभाषेतच दाखवूयात. माझं हिंदीत काढण्याचं एकच हे होतं मुद्दा की हा मिनी ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणून मी हिंदीत चॅनल काढलं होतं प्रथम. पण नंतर वाटलं की नाही, आपण महाराष्ट्रीयन आहोत असो, पण आपण भारतीय, आपली राष्ट्रभाषा हिंदीच ओके, पण आपण महाराष्ट्रीय आहेत, आपण मराठी बोलतो, मग आपण मराठीतच व्लॉग पण केले पाहिजे. ते झालं. पण माझं हिंदीत काढण्याचं एकच कारण होतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिनी व्लॉग आहे ते चॅनल पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी मी हिंदीत काढलं होतं. परंतु नंतर म्हटलं नाही की आपल्याला मराठीत करायचे. पण नंतर व्ह्यूज अचानक डाऊन झाले, सगळेच डाऊन झाले. म्हणजे जे हिंदीत मी जे ग्राफ पकडला होता, कारण एक लिंक बसली होती 1.5-2 महिने की हिंदीमध्ये मिनी ब्लॉग करायची, अपलोड करायची. म्हणजे मी डेली सायंकाळी 5 वाजता मिनी ब्लॉग अपलोड करत होते. तर 500-600-700-800 व्ह्यूज होते. ते नॉर्मली न्यू चॅनल असल्यावर तेवढे पण येणं खूप मोठी गोष्ट आहे. मग टाकत गेली, चांगली प्रोग्रेस वाटली. पण मला कुठंतरी तेव्हा वाटलं की नाही, आपण मराठीतच केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी हिंदीतून लगेच मराठीत ट्रान्सफर झाले. मराठीच लँग्वेज यूज करायला सुरू झाले. पण अचानक व्ह्यूज डाऊन झाले, काय माहिती कोणास ठाऊक. म्हणजे ती अचानक ते हिंदीतून मराठीत ट्रान्सफर झाल्यामुळं असावं, नाहीतर कदाचित दुसरा कोणता प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही मला. म्हणजे असो, कोणता का प्रॉब्लेम असते ना, पण कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते यूट्यूबवरती. कोणत्या पण फील्डमध्ये गेलो आपण, एज्युकेशन फील्डमध्ये गेलो, आपली कोणची आर्टची फील्ड असेल वगैरे, कुठली पण फील्ड असेल, आपल्याला कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. डेली आपण जर यूट्यूब चॅनल काढले ना, तुम्ही जर 2 दिवसांनी एखादा व्हिडिओ अपलोड कराल तर तो 2 दिवसांनी त्याच वेळेला बरोबर अपलोड झाला पाहिजे. तुम्ही जर डेलीच्या डेली टाकतो तर डेलीच्या डेली त्याच वेळेला अपलोड झाला पाहिजे. जर तुम्ही 8 दिवसांनी टाकतात, 7 दिवसांनी टाकतात, तर 7च दिवसांनी त्याच टायमिंगवर व्हिडिओ गेला पाहिजे. म्हणजे ते एक टाईम पकडतो, यूट्यूब अल्गोरिदम पकडतो की हां बाबा ह्यांचा व्हिडिओ
येतो ह्याच टायमिंगला, तर ते मग असं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे की सकाळी एकदा व्हिडिओ, संध्याकाळी एकदा व्हिडिओ, दुपारी एकदा. म्हणजे आपले शॉर्ट्स वगैरे कधी पण असं नाही, यूट्यूबचे शॉर्ट्स बोलत आहे मी, त्याचा प्रॉपर वेळ, प्रॉपर टायमिंग आणि टाकलं पाहिजे. पण आता मेन म्हणजे मला असं थोडंसं वाईट वाटत होतं की माझं चॅनल म्हणजे असं एकदम डेड झाल्यासारखं झालं होतं, कारण काही व्ह्यूजच येत नव्हते. म्हणजे मिनी ब्लॉगला 25, 26, 27 जसं मी मराठीमध्ये सुरू केलं, कुठल्या तरी एखाद्या मग 5, 7, 7, 8 दिवसांनी 500 व्ह्यूज येत होते, मग कधी तर 450 वगैरे व्ह्यूज येत होते. पण डेली असं 24, 25, 26 असले व्ह्यूज जात होते. मग म्हणजे मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्ह्यूजकडे न लक्ष देता आपण कंटिन्यू मेहनत करणं, कंटिन्यू आपला कंटेंट अपलोड करणं. तर म्हणजे डार्क रियालिटी म्हणता येणार नाही त्याला यूट्यूबची, किंवा खरी रियालिटी, किंवा यूट्यूब लगेच कोणी सोडून देते की काहीच प्रोग्रेस होत नाही, 4-5 महिने झाले तर आपण तिथंच स्टक आहोत, आपली काहीच प्रोग्रेस नाही आहे. तर अजिबात असं करू नका. तुम्ही जर यूट्यूबचं चॅनल काढले, तुमचं जरी वर्ष होत असेल तरी पण तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल, तरी पण तुम्ही कंटिन्यू तुमचा रेग्युलर कंटेंट अपलोड करा त्याच टायमिंगवर. जसे तुम्ही एक दिवस ॲड करतात तर एकच दिवस ॲड करा. तुम्ही दररोज करत असाल तर दररोज त्याच टायमिंगवर तुमचा कंटेंट अपलोड करा. मग तुम्हाला व्ह्यूज भेटू अथवा न भेटू, तुमचा कंटेंट चांगला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम इश्यूज तर असे काही नसतील, तुम्ही रेग्युलरली अपलोड जर करत असाल तर शक्यतो म्हणजे होणारच. मेहनत केली तर यश नक्कीच भेटणार तुम्हाला पण, मला पण भेटेल. बघूत आता कधीपर्यंत हे आपलं मेहनतीचा वेळ सुरू राहणार. म्हणजे ती म्हणत नाहीत का, म्हणजे जास्त घासले तर जास्तच चमकतो. तर मला पण थोडं नाही, सारखंच वाईट वाटत होतं दिवाळीनंतर, तर फारच वाटत होतं की म्हणजे अपलोड एवढे करून पण काहीच व्हायरल जात नाही किंवा व्ह्यूज येत नाहीत. मग मला पण असं कधी डिमोटिवेट होत होते की नाही, सोडून द्यावं यूट्यूबचं आता. पण मी याच्या आधी पण एक दोनदा चॅनल काढले होते, पण ते पण असं 2-4 महिन्यातच मी सोडून दिलेले. त्याच्यामुळे म्हणलं आता किती पण काय पण होऊ द्या, पण हे चॅनल अजिबात सोडायचं नाही. ह्याच्यावर मेहनत करायची म्हणजे करायची, आणि मॉनिटाईज चॅनल हे करूनच दाखवायचं. ते बाकी असो, कधी होईल काय होईल ते माहिती नाही, पण बघूत, होईल नक्की होईल चॅनल हे पण मॉनिटाईज. आणि मेन म्हणजे हे सांगायचं आहे की मला, म्हणजे असे हे सांगायचं की इन्स्टावरती, यूट्यूबवरती असेच बरेच मिनी ब्लॉगर आहेत ज्यांचे म्हणजे इन्स्टंट प्रोग्रेस झालेली आहे, इन्स्टंट फॉलोवर्स, इन्स्टंट व्ह्यूज गेलेले आहेत बरेच. म्हणजे आपले मराठीसुद्धा खूप असे 2-4 मुली आहेत मी ज्यांना फॉलो करते, की त्यांची इन्स्टंट प्रोग्रेस म्हणजे 2 महिन्यात, मॅक्झिमम 2 महिन्यात बरं का, की त्यांचं म्हणजे फुल 10,000, 20,000 असे सबस्क्रायबर, फॉलोवर झालेले आहेत. 2-3 महिन्यातच त्यांची पेमेंट्स वगैरे यायला सुरू झालेली आहे. पण ते थोडंसं लकचा, म्हणजे किंचित लकचा पण पॉईंट असू शकतो. पण मी माझा निगेटिव्ह पॉईंट सांगते, तर माझी थोडीशी कन्सिस्टन्सी चुकते. कधी चुकते, आज जर 5ला व्हिडिओ टाकला मी, तर कधी तर असं शक्यतो एक्झामच्या वेळेस किंवा काही मोस्टली तर कॉलेज वगैरे एक्झाम्स असल्यामुळे, तर मग तो 1-2 दिवस कधी तर गॅप पडतो मिनी ब्लॉगला. कधी 2 दिवस माझे मिनी ब्लॉग जातच नाहीत. मग एकदा सुरू झाले तर मग डेली कंटिन्यू सुरू होतात. मग कधी मिस झाले तर कंटिन्यू 1-2 दिवस मिस होतात. ते कसं कॉलेज किंवा एक्झाममुळे होऊन जातं. तर असो, कंटिन्यू मेहनत केली तर फळ नक्कीच भेटणार आहे आपल्याला. बघूत आता काय होते ते, नंतर अपडेट देईलच कुठपर्यंत प्रोग्रेस झाली वगैरे. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी ऑब्व्हियसली असं म्हणणार नाही, कारण ज्याची त्याची आवड, कोणाला सबस्क्राईब करायचं, कोणाला सबस्क्राईब नाही करायचं. तर मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मी बरेच असे कंटेंट क्रिएटर पाहिलेत की जे इन्स्टंटली, म्हणजे क्विकली, लगेच 2-2.5 महिन्यात, 1.5 महिन्यात तर ते म्हणजे मॉनिटाईज वगैरे झाले, त्यांना 3 महिन्यात तर पेमेंट पण आलेली. पण आपल्या बाबतीत असं झालं नाही. आपल्याला चॅनलकडून 4.5 महिने झालेत, 76 सबस्क्रायबर आहेत, 76 सबस्क्रायबर आहेत. तर बघूयात लवकरात लवकर, म्हणजे 2025च्या कमीत कमी फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत आपण ट्राय करूयात. तेवढं पण लांब नाही झालं तर बघूयात, जानेवारीमध्येच. आपली मेहनत चालू ठेवत मी डेलीच्या डेली 5 वाजता, सायंकाळी 5 वाजता मिनी ब्लॉग अपलोड करते. आवडत असेल तर नक्की बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असं म्हणणार नाही, फक्त लाईक करा, सबस्क्राईब तुमची इच्छा. तर 76 सबस्क्रायबर आहेत. बघू कधी आपले 10,000 सबस्क्रायबर होते. 10,000 नाही, आपले फर्स्ट आपल्याला 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत, मग 10,000चा टप्पा पार करायचा आहे. तर ही डार्क रियालिटी किंवा हार्श रियालिटी तर म्हणता येणार नाही. हा मेहनतीचा भाग आणि थोडाफार लकचा पण भाग आहे. म्हणजे मेहनत प्लस थोडीशी लक पण आपल्याला लागते. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. कंटेंट क्रिएटर असाल तर मेहनत करत राहा. आणि मेन म्हणजे मिनी व्लॉग डेली सायंकाळी 5 वाजता येतो. बाय बाय, टेक केअर, ऑल द व्हेरी बेस्ट.